एक मोठी बातमी समोर येते। शिवसेनेचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी खळबळजनक दावा केलाय। अजितदादाप्रमाणेच एकनाथ शिंदेचा घातपात होऊ शकतो असं वक्तव्य मगर यांनी केलंय। अजितदादांसोबत काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे। शेतकऱ्याचा एक कैवारी अजित पवार यांना आपल्यामधून कसं हिरावलं गेलंय हे सर्वांना माहिती आहे। आता आपल्याला दुसऱ्या कैवाऱ्याला म्हणजेच रोहित पवारांना जपायचंय असं मगर यांनी म्हटलंय। शेतकरी तळमळतोय, शेतकरी झगडतोय। काल वारं वादळ झालं, केळी कुणाच्या नुकसान झाल्या, 10 एकर 15 एकर शेतकरी अक्षरशः रडू लागलाय, ढसू लागलाय। तरी देखील या सरकारचे डोळे काय उघडे नाहीत। मीही सरकारमधला आहे, पण आज दादाच्या वतीनं या तमाम पंढरपूर नगरीच्या वतीनं माळशिरस तालुक्याच्या सभापती नात्यानं मी दादाला विनंती करतो, दादा ही लढा तुमच्या सोबत कंटिन्यू सोबत आम्ही सोबत आहे। जीवाचं रान करू पण एवढा लढा थांबवून देणार नाही। ही माळशिरस तालुक्याच्या सभापती नात्यानं पक्षाचा मी शिवसेना पक्षाचा सभापती आहे। खरं तर आपल्या नेत्यांबद्दल शुभ चिंतलं पाहिजे, शुभ बोललं पाहिजे, परंतु रोहित पवारांची सावली त्यांच्यावर पडलेली दिसते आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं हे राजकीय दृष्ट्या त्यांच्या पक्षाच्या एका नेत्यांबद्दलचं हे वक्तव्य खरं तर त्यांना समज दिल्या गेली पाहिजे। ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं, शुभ बोलणाऱ्या ही आपल्याकडं खरं तर मराठीत म्हण आहे आणि यांनी कोणत्या दृष्टिकोनातून वक्तव्य केलं ते माहित नाहीये, परंतु स्वतःची जागा निर्देशित करण्यासाठी केलं असेल किंवा आमच्याकडे आपल्या मराठीत एक म्हण आहे, काळजीचा कोसला हळूहळू वाचला, त्याप्रमाणे होऊ शकतं, परंतु हे योग्य नाहीये। उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांची महत्वाची तातडीची बैठक बोलावली। 14 जूनला मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक होणार आहे। महाराष्ट्रात बऱ्याच दिवसांपासून ठाकरेंकडील खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। या खासदारांनी शिंदे यांचीही भेट घेतल्याची बातमी समोर आली होती। याच पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे। मातोश्रीवर अशा बैठका होत असतात, आता अधिवेशनही सुरू होईल, त्यामुळे ही बैठक बोलावली अशी प्रतिक्रिया यावर खासदार संजय राऊतांनी दिली। तर ये डर हमें अच्छा लगा असा खोचक टोला खासदार ज्योती वाघमारे यांनी लगावला। तर उद्धव ठाकरेंनी तातडीची सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे। उद्या मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक होणार आहे। महाराष्ट्रात बऱ्याच दिवसांपासून ठाकरेंकडील खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची आणि ऑपरेशन टायगरची चर्चा असतानाच या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात। आता लवकरच लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात। खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत। पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी। तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार। एवढं स्पष्टीकरण आमच्या दोन्ही नेत्यांनी देऊन सुद्धा जर उभाठा बैठक घेतायत तो ये डर हमें अच्छा लगा, पण आमच्यासाठी ऑपरेशन टायगर हे अमुक एका खासदारांचा किंवा आमदारांचा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश एवढं मर्यादित आमच्यासाठी ऑपरेशन टायगर नाहीये। ज्या वेळेला संकट येतं तेव्हा बिळात लपून बसणारा उंदीर असतो आणि जेव्हा संकट येतं तेव्हा मैदानावरती संकटाशी भिडत डरकाळी फोडणारा वाघ असतो। इथंच सिद्ध झालं दॅट द रियल टायगर ऑफ महाराष्ट्र अँड शिवसेना इज एकनाथजी शिंदे साहेब। तो हमारा टायगर अभी जिंदा है, त्यामुळे आम्हाला काहीच काळजी नाहीये। बैठक महत्त्वाची मानली जात आहे। मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात। आता लवकरच लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात। खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत। पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी। तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार। एवढं स्पष्टीकरण आमच्या दोन्ही नेत्यांनी देऊन सुद्धा जर उभाठा बैठक घेतायत तो ये डर हमें अच्छा लगा,
पण आमच्यासाठी ऑपरेशन टायगर हे अमुक एका खासदारांचा किंवा आमदारांचा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश एवढं मर्यादित आमच्यासाठी ऑपरेशन टायगर नाहीये. ज्या वेळेला संकट येतं तेव्हा बिळात लपून बसणारा उंदीर असतो आणि जेव्हा संकट येतो तेव्हा मैदानावरती संकटाशी भिडत डरकाळी फोडणारा वाघ असतो. इथंच सिद्ध झालं दॅट द रियल टायगर ऑफ महाराष्ट्र अँड शिवसेना इज एकनाथजी शिंदे साहेब. तो हमारा टायगर अभी जिंदा है, त्यामुळे आम्हाला काहीच काळजी नाहीये. ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार खासदार जातात हे एकदा मोजून बघा. आता विश्वास राहिला नाही. ते नेहमी मिटिंग लावतात. मागे पण तुम्हाला आठवत असेल, आता एक 10 दिवसापूर्वी मिटिंग लावली, अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत. मग मिटिंग पुढचे पोस्टपोन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.